साताऱ्यातील महाबळेश्वर तापोळा रस्ता अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर दरडीखाली आल्यामुळे खचलेला आहे। चिखली शेडजवळ हा रस्ता खचलाय, त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। महाबळेश्वर बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम तातडीने हाती घेण्यात आलंय। रायगडमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। रायगडच्या बोरघर गावाजवळचा रस्ता जलमय झालाय, त्यामुळे अलिबाग ते रोहा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। रायगडमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। पाली शहराजवळील अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। पुलाच्या दोन्ही बाजूला सखल भाग असल्यानं अंबा नदीचं पाणी दोन्ही बाजूला साचलंय, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे। त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। रायगडच्या रोहा आणि पाली तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। अंबा नदीकाठच्या रोहा शहरात पुराचं पाणी शिरू लागल्यानं नागोठणे बस स्टॉपमध्ये पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे इथल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। मावळमधील देहूत मुसळधार पावसामुळे पालखी मार्गावर पावसाचं पाणी साचलंय। संत तुकाराम महाराज यांची पालखी आज देहूतून पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे, मात्र पालखी मार्गावर पाणी साचल्यानं वारकऱ्यांना पाण्यातून वाट काढत पंढरीच्या दिशेने जावं लागणार आहे। पुणे महापालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यात येतात। पूरस्थिती निर्माण झाल्यास 71 ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे। गेल्या वर्षी नदीला पूर आल्यानंतर नागरिकांच्या निवासाची गैरसोय झाली होती, त्यामुळे यंदा प्रशासनानं त्याची तयारी केली आहे। पुण्यातील सिंहगड रोड भागात रिमझिम पाऊस सुरू आहे, तर किरकटवाडी खडकवासला परिसरात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडताना नागरिकांची तारांबळ उडते आहे। पुण्यातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस बरसतोय। वरंधा घाट भागात रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे वरंधा घाट पुढील 3 महिने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पुणे महाड मार्गावरच्या शिरगावमध्ये 177 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। पुण्यातील शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे शेती शिवारात सुद्धा पाणी साचलंय, यामुळे खरीप पिकांना फटका बसणार असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। तर नाशिकमध्ये पावसामुळे शेती कामांना चांगलाच वेग आलाय। जिल्ह्यात 23% शेतकऱ्यांनी खरीप हंगामातल्या पिकांची पेरणी केली आहे, तर पूर्व भागात अद्याप शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। सोलापुरात मे महिन्यात पावसानं जोरदार हजेरी लावली होती, मात्र आता जून महिन्यात पावसानं विश्रांती घेतली आहे, तर 23 जूनपर्यंत पाऊस येण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। नाशिकला आज हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। गेल्या 24 तासांमध्ये 30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसामुळे पेरणीला सुद्धा वेग आलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे। पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी ही 2% वाढली आहे, तरी सुद्धा राखीव साठ्यातून पाणी पुरवठा सुरूच आहे। तर धरणातील पाणी साठ्यात आणखी 5 ते 6% वाढ होत नाही, तोपर्यंत राखीव साठ्यातून पाणी पुरवठा सुरू राहणार असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलंय। नागपूरमध्ये मान्सूनचं आगमन झालंय। गेल्या 15 दिवसांपासून मान्सूनची प्रतीक्षा होती, तो मान्सूनचा पाऊस आज नागपुरात सकाळपासूनच पडू लागलाय। मुंबई शहर, उपनगर आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्याला कालपासून मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। काल संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। जोरदार पावसानं मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 30 मिनिटं उशिरानं सुरू आहे। कल्याण डोंबिवली परिसरात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। यवतमाळच्या पुसद उमरखेड रस्त्याची चाळण झाली आहे। याचा विद्यार्थी, व्यावसायिक, शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय। रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत, त्यामुळे वाहनधारकांना इथून प्रवास करणं आता कठीण झालंय। परभणीच्या पूर्णा आणि पालम तालुक्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरच्या पुलाचं काम 7 वर्षांपासून रखडलंय, त्यामुळे वाहनधारकांना 25 किलोमीटर लांब अंतरावरून फेरा मारावा लागतो। दरम्यान हा पूल झाल्यास जवळपास 100 गावांना याचा फायदा होणार आहे। पुण्यातील फळ बाजारात आंध्र प्रदेशातून जांभळाची आवक सुरू झाली आहे। आंध्र प्रदेशातल्या मदनपल्ली जिल्ह्यात जांभळाची सर्वाधिक लागवड होते, त्यामुळे आंध्र प्रदेशातून 40 ते 50 टन जांभळांची आवक झाली आहे। तर आंध्र प्रदेशातील जांभळाला 100 ते 150 रुपयांचा दर मिळतोय।
एसटी महामंडळाला जाहिरातींद्वारे 100 कोटींचं उत्पन्न मिळत आहे। एसटी महामंडळाला जाहिरातीद्वारे 23 कोटी रुपये मिळतात। मात्र जाहिरातींद्वारे मिळणारं उत्पन्न 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील 2 ते 3 जाहिरात कंपन्यांबरोबर 5 वर्षांचा करार केला जाणार आहे। भिवंडी महापालिकेसमोर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आलाय। घरपट्टी पाणीपट्टी वाढवल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रहार संघटनेच्या दिव्यांग अधिकृत फेरीवाल्यांनी वाशी विभाग कार्यालयात आंदोलन केलं। अनधिकृत फेरीवाल्यांमुळे दिव्यांग फेरीवाल्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होतोय, त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यावेळी करण्यात आली। बीडमध्ये बाबूसिंगजी महाराज यांच्या विरोधात अपशब्द वापरल्यानं बंजारा समाज आक्रमक झालाय। त्याबरोबर बंजारा क्रांती दलानं दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। उबर आणि रॅपिडो या कंपन्यांनी त्यांची सेवा मुंबईत सुरू केली आहे, त्यामुळे सुरक्षा मानकांचं उल्लंघन होत आहे। परिवहन विभागानं या कंपन्यांच्या विरोधात तक्रार दिली असूनही अद्याप ही सेवा सुरू केली नाहीये, त्यामुळे कंपन्यांना परिवहन विभागाचा धाक नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। नवी मुंबई महापालिकेनं तुर्भेच्या मॅफको मार्केटची पाणी जोडणी तोडली आहे। मार्केटची इमारत अति धोकादायक बनल्यानं मनपानं ही कारवाई केली आहे। यावर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली, मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही कारवाई करत असल्याचं स्पष्टीकरण पालिकेनं दिलं आहे। ITIच्या प्रवेशासाठी 1,80,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। यापैकी 1,63,000 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केलेत, तर 1,11,000 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रमही भरलेत। सोलापूर विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे निकाल 5 जुलैपर्यंत लागणार आहेत। आजपर्यंत 90 निकाल जाहीर झालेत, तर इंजिनिअरिंग, LLB, फार्मसी, MBBS सह अन्य परीक्षांची पेपर तपासणी सुरू आहे। निकालाच्या प्रतीक्षेत विद्यार्थी असून लवकरात लवकर निकाली मागणी काढण्याची मागणी होते आहे। बीड पोलीस ॲक्शन मोडवर आले। वाढती गुन्हेगारी लक्षात घेता बीड पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। दरम्यान हाणामारीचा व्हिडिओ चित्रित करून व्हायरल करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे। गोव्यातून भाड्याची अलिशान कार चोरून पळालेल्या कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। किणी टोल नाक्यावर वडगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे। प्रतीक गुर्जर असं या संशयिताचं नाव आहे। तो मध्य प्रदेशातील इंदूर इथला रहिवासी आहे। वर्ध्यात पेरणीला सुरुवात झाली आहे। पेरणीसाठी मुबलक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे, मात्र पेरणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी राजा चिंतेत आहे। पुण्यातील आंबेगावात मुसळधार पावसाचा शेवंतीच्या फुलांना फटका बसलाय। पावसामुळे शेवंतीची फुलं खराब झाली आहेत, तर शेवंतीच्या फुलांना बाजारभावही कमी मिळतोय, त्यामुळे शेवंती उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। पालघरमधील सातिवलीजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। सातिवलीजवळील उड्डाणपुलाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्यानं या मार्गावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होते आहे। या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना सुद्धा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगरातील मराठवाडा विद्यापीठातील 32 पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेत, तर उर्वरित तपासणीला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्याचबरोबर जे प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीसाठी उत्सुक नाहीत त्यांना विचारणा करणारी नोटीस पाठवणार आहेत। मनमाड येथील महात्मा गांधी विद्या मंदिराला स्वायत्त दर्जा प्रदान करण्यात आला आहे। त्यामुळे महाविद्यालयाला स्वतः नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचं स्वातंत्र्य मिळालंय। महाविद्यालयाला आता शिक्षण क्षेत्रात अधिक प्रगतीला वाव असणार आहे। तसंच येत्या काळात विद्यार्थ्यांना संशोधन, रोजगार, कौशल्य विकास यामध्ये याचा मोठा फायदा होणार आहे। छत्रपती संभाजीनगरातल्या सोयगावात विद्युत पोलवरून पडून एका विद्युत कामगाराचा मृत्यू झालाय। विद्युत पोलवर काम करत असताना या कामगाराला पोलवरील तारेचा स्पर्श झाला, त्यामुळे विजेच्या धक्क्यानं कामगाराचा मृत्यू झाला। छत्रपती संभाजीनगरसाठी जायकवाडी धरणातून तयार होणारी पाणी पुरवठा योजना नोव्हेंबरमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे। त्यापूर्वी जुलै महिन्यात 900 मिलीमीटरसाठी लागणारं जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण होईल। त्यानंतर शहराच्या पाणी पुरवठ्यात 26 MLD वाढ होईल असं नियोजन करण्यात आलंय। हे पाणी वाढल्यानंतर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल।
नाशिक महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रामध्ये स्मार्ट सिटीच्या वतीनं नवीन व्हॉल्व्ह बसवण्यात येणार आहे। या कामामुळे 21 जून रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत पाणी पुरवठा बंद राहील। त्याचबरोबर 22 जून रोजी पाणी पुरवठा कमी दाबानं करण्यात येणार आहे। भंडाऱ्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी 4 सारस दिसलेत। त्यानंतर 2025च्या सारस गणनेत 2 जोड्यांची नोंद करण्यात आली आहे। तर गेल्या वर्षी सुद्धा 4 सारसांची नोंद झाली होती, त्यातील 2 हे अवयस्क होते। पावसाळ्यात सापांच्या बिळामध्ये पाणी साचतं, त्यामुळे अनेक साप निदर्शनास येतात। येवला शहराजवळील पारेगावमधल्या खिल्लारे वस्तीवर धामण सापांची जोडी आढळली। सर्प मित्रांनी तात्काळ या सापाला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं। अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांच्या निधनानंतर निसर्गाचा वाटाड्या गेल्या, अशा शोकभावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या। एका मनस्वी आणि स्वच्छंदी अरण्य ऋषीला आपण मुकलो आहोत। सर्वसामान्यांना जंगल आणि एकूणच निसर्गाशी गोडी लावण्याचं काम त्यांनी केलं, असंही शिंदेंनी म्हटलंय। गेल्या 8 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी हे चिंताग्रस्त आहेत। मृग नक्षत्रात आठवडाभर मोठा पाऊस पडणार असा अंदाज असल्यानं शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या आटोपल्यात। मात्र आता पाऊस पडत नसल्यानं नेमकं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे। सराफ बाजारात पुन्हा एकदा सोन्याच्या दरांनी उसळी घेतली आहे। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरांमध्ये 1,500 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे सोन्याचा दर प्रतितोळा 1,01,800 रुपये प्रतितोळे इतका झाला, तर चांदी 1,13,300 रुपये प्रति किलो इतका दराने विकली जाते। एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे। भाडेवाढीनंतर एसटीच्या प्रवासी संख्येत साधारणतः 20.62 लाखांनी घट झाली आहे। एसटीच्या भाडेवाढीमुळे प्रवासी हैराण आहेत। जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी धावपळ करणाऱ्या वाहनधारकांना राज्य सरकारनं 3री मुदतवाढ दिली आहे। 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना HSRP बसवण्याची प्रक्रिया 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करता येणार आहे। आता ही शेवटची संधी आहे। त्यानंतर HSRP नसलेल्या जुन्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। कोल्हापूर महापालिकेकडून अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत दुकानाबाहेर, रस्त्यावर आणि फुटपाथवर लावलेलं सगळं साहित्य जप्त करण्यात आलंय। अकोला शहरातील एका लग्न समारंभातील चोरीचा उलगडा पोलिसांनी केलाय। जवळपास 5 लाखांचा मुद्देमाल मध्य प्रदेशातल्या राजगड जिल्ह्यातून पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी 2 आरोपींची नावं समोर आली आहेत। संभाजीनगर शहरातील 3 उपनिबंधक कार्यालयांमध्ये नियम धाब्यावर बसवले। तब्बल 783 बेकायदा तुकड्यांची नोंदणी समोर आलेलं आहे। या संदर्भात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील विमानाच्या मार्गातील अडथळे ठरणाऱ्या आणि उंचीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे। 7 इमारतींच्या बेकायदेशीर बांधकामांवर 12 वर्षांनी कारवाई केल्याचा दावा राज्य सरकारनं उच्च न्यायालयात केलाय। जळगावातील एरंडोलमध्ये 14 वर्षीय मुलाचा खून केल्याप्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। एका आरोपीचा शोध सुरू आहे। गावात फिरताना मुलाचा धक्का लागल्याचा राग मनात ठेवत या तिघांनी मिळून त्याचा खून केला। अकोल्यातील गंगानगर मिल्लत कॉलनीत काही संशयित स्थितीत व्यक्तींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत। या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये काही लोकांनी चेहरे झाकले आहेत, तर त्याचबरोबर त्यांच्या हातात शस्त्र सुद्धा दिसून आली आहेत। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। सांगलीच्या मिरजमध्ये तळीरामांना पोलिसांनी दणका दिलाय। हे तळीराम अंधाराचा फायदा घेऊन सार्वजनिक ठिकाणी दारू पित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। त्यानुसार मार्केट यार्डातील जनावरांच्या बाजारामध्ये धडक कारवाई करत 24 जणांना दारूसह ताब्यात घेण्यात आलंय।